मी सध्या लोणी काळभोर मध्ये आहे. माझ्यासोबत एक 90 वर्षाची आजीबाई आहे आणि या आजीबाई नाही तर वारकरी आहे आणि या आजीबाईला माझ्याशी काही बोलायचं होतं म्हणून आज मी आता आजीबाई बरोबर बसलोय. आजी, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव कौशल्य आहे. मी धुमाळ पिंपळवरून आले. माऊलींची वारी किती वर्ष झालं करताय तुम्ही? मी आज 31 वर्ष झालं. 30 वर्षांची वारी. काय अनुभव आहे या वारीचा तुम्हाला? मला फक्त माझ्या शरीराला सुख आहे, घरात चांगले, घरात सगळे समाधान आहे. आतापर्यंत वारी केली, वारी करत असताना थकता दमता? थकत नाही, दमत नाही, काय नाही. नातवंड आहेत, पातवंड आहेत, सुना आहेत, 2 लेक आहेत. मग आता 25 दिवस इकडे येत आहे, सुनांची नातवंडाची आठवणी वगैरे येते का? फोन मी करते ना, फोन करते, विचारते कसं काय, बरं आहे का, हे आहे का. सुना आहेत, एका सुनाचं नाव अंजना आहे, एकाचं नाव अनिता आहे. करता फोन? करते ना फोन, त्यांना फोन बिन करते, त्यांची नावं घेते. सगळं चांगले, काही नाही. नातू कामाला आहे अग्निशामक मध्ये, मुलगा अग्निशामक मध्ये आहे. आता माऊलींकडे काय मागणं मागायचंय? आता यांच्याकडे काय मागणं माझं नाही, सगळी सुखासुखीत व्हावा. एक मुलगी आहे, मुलीला 2 मुलं आहे, 2 मुली आहे, 1 मुलगा आहे. आणि मोठ्या लेकाला बी आहे, 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. सगळं आनंदी. ह्या वारीमध्ये मला एक आनंदी आजीबाई गावली. 90 वर्षाची आजीबाई आहे आणि तिची जवळपास 30 वर्षाची वारी आहे. ही 30 वर्षाची तिची वारी कंप्लीट झालेली आहे आणि आजही ती आजीबाई थकलेली नाहीये. ना तिला कुठल्या कानाची समस्या आहे, ना डोळ्याची समस्या आहे, ना ती थकते. तिचं पाय अजूनही मजबूत आहेत आणि अशा पद्धतीची एक मजबूत आजी मला ह्या वारीमध्ये भेटलेली आहे. अशाच पद्धतीच्या आजी आपल्याकडे इथून पुढे होत राहणं गरजेचं राहणार आहे. इतक्या तंदुरुस्त महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होणं हे देखील एक गरजेचं या ठिकाणी सांगावं असं वाटत आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, लोणी.